मुंबईमध्ये उष्णतेसोबत आर्द्रता वाढण्याची शक्यता। पुढच्या 24 तासात शहर आणि उपनगरात उष्ण आणि दमट परिस्थिती राहण्याची शक्यता। हवामान खात्याचा अंदाज, दुपारी ते संध्याकाळपर्यंत मेघगर्जनेसह वेगानं वारे वाहण्याचीही शक्यता। पाणी टंचाईमुळे अहमदनगर जिल्ह्यात सध्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्यासोबतच चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण। सध्या अहमदनगर जिल्ह्यात 33,30,000 मेट्रिक टन हिरवा चारा तर 10,32,000 मेट्रिक टन कोरडा चारा शिल्लक। हा चारा केवळ 1.5 महिना पुरेल एवढाच आहे। यंदा केरळमध्ये मान्सून दाखल होणार 31 मे रोजी, हवामान विभागाचा अंदाज। राज्यात देखील मान्सून 7 जूनपर्यंत ऑनसेट होण्याची शक्यता। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत 25% राखीव जागांवरच्या प्रवेशासाठी आजपासून 31 मे पर्यंत ऑनलाईन अर्ज भरता येणार। आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबतच्या मार्गदर्शक सूचना शिक्षण विभागाकडून प्रसिद्ध। यवतमाळ जिल्ह्यामध्ये विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। पावसामुळे आंबा, भुईमूग, पालेभाज्या पिकांचं मोठं नुकसान। पालघरमध्ये अवकाळी पावसानं मोठ्या प्रमाणात झाडं आणि घरांची पडझड तर वीज वाहिनीच्या तारा तुटल्यानं अनेक भागात बत्ती गुल। पंढरपूरला अवकाळीचा फटका, अनेक भागात मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस। वाशिम जिल्ह्यात सलग 5व्या दिवशी अवकाळी पाऊस। पावसामुळे गारवा निर्माण होऊन नागरिकांची उकाड्यापासून सुटका। चिपळूणच्या ग्रामीण भागाला चक्रीवादळ आणि मुसळधार पावसानं झोडपलं। अनेक भागात झाडं पडून रहदारीचे मार्ग बंद। रायगड जिल्ह्यातील माणगाव, श्रीवर्धन तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी। बोर्ली परिसरात रस्त्यावर झाड पडल्यानं काही काळासाठी वाहतूक ठप्प। अहमदनगर शहर परिसरात अवकाळी पाऊस। पावसामुळे वातावरणात गारवा। हवामान विभागानं 3 दिवसांपूर्वी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता। नंदुरबारच्या धडगाव आणि अक्कलकुवा शहरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस। पावसाचा आंबा पिकांना मोठा फटका। आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत। लातूर शहर आणि ग्रामीण परिसरात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण। 40 मिनिटांपेक्षा अधिक वेळ पाऊस झाल्याची माहिती। रायगडच्या कर्जत तालुक्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। वीटभट्टी व्यावसायिकांची चिंता वाढली। ठाणे परिसरात मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे वातावरणात गारवा, नागरिकांना दिलासा। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, शेगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस। अवकाळी पावसामुळे उन्हाळी पिकांचं नुकसान। ठाणे जिल्ह्यातील वांगणी परिसरात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। पावसामुळे अनेक घरांवरचं छत उडालं। अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत। रायगडमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस। लोणेर परिसरामध्ये गारपिटीसह पाऊस। आणखी जोरदार पाऊस पडण्याचा हवामान विभागाचा अंदाज। चिपळूणमध्ये जोरदार वाऱ्यासह पाऊस। पावसाच्या आगमनानं उष्णतेनं त्रस्त नागरिक सुखावले तर आंबा बागायतदार मात्र चिंतेत। छत्रपती संभाजीनगरच्या गंगापूरमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। अवकाळी पावसामुळे आंबा पिकाचं मोठं नुकसान। उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा। अमरावतीमध्ये काल दुपारी तापमानाचा पारा 43 अंशांवर पोहोचला। मात्र संध्याकाळी अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे उकाड्यापासून त्रस्त अमरावतीकरांना काहीसा दिलासा मिळाला। साताऱ्यातील कोयना परिसरात मुसळधार अवकाळी पाऊस। उकाड्यापासून त्रस्त नागरिकांना दिलासा। हिंगोलीमध्ये लग्न सोहळ्याच्या कार्यक्रमात पावसामुळे वऱ्हाडी मंडळींची तारांबळ। भर पावसात डोक्यावर खुर्ची, चटई घेऊन पाहुण्यांनी अक्षता टाकल्या। हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। अनेक गावं, वाड्या, वस्त्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा। हंडाभर पाण्यासाठी नागरिकांवर तासनतास रांगेत उभं राहण्याची वेळ। सोलापूर जिल्ह्यामध्ये नीरा उजवा कालव्याचं सुरू झालेलं पाणी अचानक बंद। हतबल झालेल्या शेतकऱ्यानं 1.5 एकरावरची द्राक्ष बाग तोडली। वेळेवर पाणी देण्याची पाटबंधारे विभागाकडे शेतकऱ्यांची मागणी। तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात पाणी टंचाई। मुख्य जलाशयामध्ये 19% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 30.61% जलसाठा शिल्लक। मुंबईमध्ये शिवाजी पार्कवर आज महायुतीची सभा। पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र येणार। भाजपकडून सभेचा टीझर जारी। महाराष्ट्रातील अखेरच्या टप्प्याच्या मतदानापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये सभा। सभेची जय्यत तयारी सुरू। आज बीकेसीमध्ये इंडिया आघाडीची प्रचार सभा। या सभेमध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार।
शिवाजी पार्कवर महायुतीची तर बीकेसीमध्ये इंडिया आघाडीची सभा. बीकेसीतल्या सभेची महाविकास आघाडीकडून जय्यत तयारी सुरू. सोमवारी मतदान असल्यानं उद्यापासून पुढचे 3 दिवस मद्यविक्री बंद. सोमवारी 20 तारखेला मुंबईसह पालघर, कल्याण आणि ठाणे या प्रमुख शहरांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या 5व्या टप्प्यात मतदान, त्यामुळे या भागात मद्यविक्री बंद असेल. मुंबईमध्ये मतदान केंद्रात मोबाईल घेऊन जाण्यास बंदी. सुरक्षेसाठी पोलिसांचे आदेश. मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 2520 मतदान केंद्र. मतदान केंद्राच्या 100 मीटर परिसरात मोबाईल अथवा वायरलेस यंत्रणा नेण्यास बंदी. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे खरे वारस. भाजपच्या तेलंगणातील नेत्या माधवी लता यांचं कपिल पाटील यांच्यासाठी प्रचाराच्या रॅलीमध्ये वक्तव्य. यावेळी तेलुगू भाषिक महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदिवासी समाजातून असलेल्या भारती पवार यांच्या मागे उभे रहा. पंकजा मुंडेंचं दिंडोरी लोकसभेतील मतदारांना आवाहन. संविधान बदलणं कधीच शक्य होणार नाही, पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलं. डोंबिवलीमध्ये श्रीकांत शिंदेंसाठी मुख्यमंत्र्यांचा रोड शो. नांदिवलीमधील स्वामी समर्थ मठ ते बालाजी मंदिरापर्यंत रोड शो. महायुतीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी. श्रीकांत शिंदेंनी कामाच्या जोरावर ओळख निर्माण केली आहे. प्रचारादरम्यान मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवत असल्याचंही वक्तव्य. अजित पवार आजारी असल्यानं महायुतीच्या प्रचार सभांना उपस्थित राहिले नाहीत. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींचं स्पष्टीकरण. प्रकृतीवरून होणारं राजकारण दुःखदायक, मिटकरींची टीका. संजय राऊतांवर विश्वास ठेवू नका. राऊतांचं कधीही पक्क नसतं, म्हणूनच प्रकाश आंबेडकर आणि त्यांची युती होऊ शकली नाही. मंत्री शंभूराज देसाईंची राऊतांवर टीका. शरीरावरचे घाव भरून येतात, मात्र हृदयावर झालेले घाव कधीच भरून येत नाहीत. त्यामुळे दोन्ही शिवसेना तूर्तास तरी एकत्र होण्याची शक्यता नाही. प्रकाश आंबेडकरांच्या विधानावर शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया. नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचा रोड शो दरम्यान शिवसेना आणि ठाकरे गट आमने सामने. मुख्यमंत्र्यांच्या प्रचार रथासमोर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या घोषणा. शिंदेंनी धनुष्यबाणाचा इशारा करूनच दिलं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंचा रोड शो. महाविकास आघाडीचे उमेदवार अनिल देसाई यांच्या प्रचारार्थ रोड शोचं आयोजन. भिवंडीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सुरेश म्हात्रे यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली. रॅलीमध्ये शेकडो नागरिकांचा सहभाग. पीक विमा असो की कर्ज पुनर्गठन असो, जिल्हा बँक शेतकऱ्यांची फसवणूक करते. शेतकऱ्यांच्या लुबाडणीला हे नेते जबाबदार. उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली. होर्डिंग पडलं त्या दिवशी सांगितलं होतं, तो मालक कोणत्याही वेळात लपला तरी आमचे पोलीस त्याला शोधून काढतील. आज त्याला शोधून काढलं, आता पर्दाफाश झालाय. सगळे परवाने उद्धव ठाकरे सरकारनं दिले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप. घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील कंत्राटदार ब्लॅकलिस्टेड होता, मग त्याला मुंबईमध्ये जागा आणि कंत्राट कसं मिळालं? त्याचा आव्हाडांशी संबंध काय? राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सूरज चव्हाण यांचा सवाल. मध्य रेल्वेवरच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमधील फलाट क्रमांक 10-11च्या विस्तारीकरणाचं काम शेवटच्या टप्प्यात. त्यामुळे आज रात्रीपासून 1 जूनपर्यंत दररोज रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत 6 तासांचा ब्लॉक. मेल एक्सप्रेसच्या वेळापत्रकात बदल. घाटकोपर दुर्घटनेनंतर अहमदनगर महापालिका प्रशासन सतर्क. येत्या 8 दिवसात शहरातील सगळ्या होर्डिंगचं स्ट्रक्चरल ऑडिट कागदपत्र सादर करा, अन्यथा कारवाई करू. महानगरपालिकेचा होर्डिंग लावणाऱ्यांना इशारा. मध्य आणि पश्चिम रेल्वेनं मुंबई महापालिकेचे 572 कोटी रुपये थकवले. 22 वर्ष पाणीपट्टी आणि मालमत्ता कर भरलाच नाही. इथेनॉलवरच्या निर्बंध केंद्र सरकारकडून मागे. राज्यातील सुमारे 1100 कोटींचं इथेनॉल खरेदी करण्याची प्रक्रिया पेट्रोलियम कंपन्यांनी सुरू केली आहे. त्यासाठी निविदाही काढण्यात आल्याची मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची माहिती. आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त. 17 वर्षीय बलात्कार पीडितेच्या गर्भपाताला उच्च न्यायालयाची परवानगी. गर्भपाताच्या प्रक्रियेमध्ये बाळ जन्माला आल्यास बाळाची काळजी राज्य शासन आणि संलग्न संस्थांनी घ्यावी. न्यायालयाचे आदेश. घाटकोपर दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला वेड्या. राजस्थानातल्या उदयपूरमधून मुंबई पोलिसांकडून अटक. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.